पुरा तू फक्त माझा हाय, माझ्या दिलाचा ढिपीवर ठेवला फोटो तुझा, हृदयात कोरला चेहरा माझा तुझा, तुझ्याशिवाय करमत नाही। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भावांनो, जे काही तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। तसा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही हो, जे काय आपलं ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि एकदम सोपी आहे। व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे आपल्याला आणि जे काय आपलं सबस्क्राईब वगैरे आहे ते करून टाकायचं आहे आणि जे काय आपलं मटेरियल वगैरे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकते की इथं वरती बीटमार्क आणि अशा प्रकारे सेक इफेक्ट येऊन जाईल। इथं बीटमार्क दिसतो त्याच्यावरती ओपन करून घ्यायचो। ओपन केल्यानंतर भाऊंनी इथं बघू शकते की इथून 2 बिटा दिसतात, तिथं आपल्याला आपले फोटो लावून घ्यायचे आहेत। तर भाऊंनी इथं बघू शकते की हा जो काही इफेक्ट पहिलेच लावून दिलेला आहे, मी ते इकडे बदलून टाकायचं आहे आपल्याला फोटो आणि जे काही इकडलं आहे एवढं इथपर्यंत 2 बिटपर्यंत इकडलं आहे आपल्याला हे पहिलेच सोडून टाकायचं आहे। म्हणजे आपण जे काही आपलं इफेक्टमध्ये ते आपण पहिलेच लावून दिलेलं आहे, कारण की व्हिडिओ म्हणजे लॅक मारत होता तर आपण तो पहिले काढून टाकलेला आहे तेवढं भाग। ते इथून आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहे। तर इथं यायचं आहे, हा इफेक्ट जर आपल्याला आपलं चेंज फोटो वगैरे करायचं आहे तर काही नाही करायचं हो, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकते की एडिट ग्रुप नाव दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। अशा प्रकारे इथं बघू शकते की 3 ग्रुप दिसतं, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3। तर सिम्पली आपल्याला ग्रुप 1वरती क्लिक करून घ्यायचं। घेतल्यानंतर इथं बघू शकते की परत एडिट ग्रुपचं नाव दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं बघू शकते की आपली खालती इमेज येऊन जाईल। आल्यानंतर भाऊंनो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। घेतल्यानंतर इथं कलर स्पीडचं ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायची, कोणची पण तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलची कोणची पण तुम्ही फोटो लावून घ्यायची किंवा काही पण लावून घ्यायचं। तर बघू शकते की अशा प्रकारे जे काही आपला फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर एवढं झाल्यानंतर इथं बघू शकता मोड्स अँड ट्रान्सपेरन्सी आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथून अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता की जसे मी हा फोटो लावला तसे हे इफेक्ट अशा प्रकारे बदलून टाकायचे आहेत। अशा प्रकारे जेवढे पण हे इफेक्ट लावून दिलेले आहेत पहिले ते आपल्याला फोटो चेंज करून घ्यायचे, तर ते तुम्ही करून घ्यायचे। चला तेवढं तर करून घ्यायचं आणि एवढंच समोर येऊन घ्यायचं, दुसऱ्या बिटवर येऊन घ्यायचं आणि जे काय आपले फोटो आहे ते लावून घ्यायचे मॉडेलचे आणि जे काही आपलं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। मीडियावरती जाऊन अशा प्रकारे तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आणि लावून घ्यायचे। चला ते फटाकसे मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। विषय काही नाही हो, फटाकसे लावून घ्यायचे आहे। तर बघू शकते की अशा प्रकारे जे काही आपले फोटो आहेत ते फटाकसे लावून घ्यायचे आणि जे काही इफेक्ट पहिले लावून दिले आहे ते तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला बदलायचे आहे, तर सिम्पल तुम्ही बदलून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर आपले जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे। मी ते लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। विषय अगदी सोपा आहे, विषय कसा आहे सोपा आहे, बाकी तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लावून घ्यायचं। आरामात सर्व आपल्याला लावून घ्यायचे आहेत। चला मी ते फटाकसे लावून घेतो फोटो, तुम्ही पण लावून घ्यायचं आहे। तर ओके, तर भाऊंना बघू शकते की जे काही आपले फोटो वगैरे आहेत ते लागून गेलेले आहेत आणि एवढं झाल्यानंतर बॅक येऊन जायचं आहे। बॅक येऊन गेल्यानंतर इथं सेक इफेक्ट नाव दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि वरती घेऊन घ्यायचं आहे। इथे हा पहिला इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून याला आपल्याला कॉपी करायचं आहे, काही नाही करायचं हो, कॉपी करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे इफेक्ट नाव पण दिसत आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि इथे 3 डॉट पण दिसत आहेत। बघू शकता की सिम्पली दिसल्याबरोबर 3 डॉट त्याच्यावरती क्लिक करून घ्यायची। इथं कॉपी ऑल इफेक्ट दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं। घेतल्यानंतर याला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बीटमार्कवर यायचं आहे आणि जे काय आपण फोटो लावलेला आहे त्याला आपल्याला पहिला इफेक्ट आहे जो पेस्ट करून घ्यायचा। सर्व फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। चला ते फटाकसे करून घेऊ। सिम्पली फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, वरती बघू शकता की इफेक्ट नाव दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट येते 3 डॉटवरती आणि पेस्ट इफेक्ट। तर सिम्पली बघू शकते अशा प्रकारे आपला इफेक्ट लागून देईल। सर्व फोटोला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा। अगदी सोपा आहे हो, सोपा आहे, सर्व काही सोपं आहे, फक्त आरामशीर करून टाकायचं। चला फटाकसे करून टाकू।
अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता की फोटोवरती क्लिक आणि इफेक्टवरती आणि ट्विन डॉटवरती आणि पेस्ट इफेक्ट अगदी सोपं आहे. तर भाऊनं जेवढे पण आपले इफेक्ट वगैरे आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लागून गेलेले आहे. आणि बघू शकते की इथं समोरचा आता उरला प्रश्न समोरचा. आता सिम्पली आपल्याला सेक इफेक्टमध्ये आपलं मटेरियल आहे तर इथून बॅक येऊन घ्यायचं आहे. बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्यानंतर इथं सेक इफेक्टमध्ये जायचं आहे. सेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर भाऊंनी इथं बघू शकते की आपण पहिले मटेरियल लावून दिलं आहे. कारण की भाऊंनी इथं नळचं जे काही आपण नळ लावलेलं आहे त्यात आपला मोबाईल लॅक वगैरे झाला असता म्हणून मी अलग ते पार्ट काढलेला आहे. तर सिम्पली इथं बघू शकते की बॅकग्राऊंडवरचा फोटो जर आपल्याला बदलायचा तर सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर इथं बघू शकते की कलर्स फीडचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि अशा प्रकारे कोणचा पण फोटो तुम्हाला तर माहिती आहे सिलेक्ट करून घ्यायचं. हो घेतल्यानंतर इथं बघू शकते की प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला जे काही क्लिक करून बघू शकते की जे काही आपला बॅकग्राऊंड फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल. आणि जेवढे पण हे फोटो येतात त्याला पण अशाच प्रकारे चेंज करून घ्यायचा आहे. तो सिम्पली फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. घेतल्यानंतर इथं बघू शकता की एडिट ग्रुप दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि इथं फोटो दिसतो त्याच्यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आणि कलर स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. इथं बघू शकते की इथून अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे आपला जे काय फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल. आणि मोस्ट अँड स्टँडफर्शीमध्ये जाऊन इथून ॲडजस्ट वगैरे करून तुम्ही जसा म्हटला तसा फोटो लावू शकता. विषय एकदम सोपा आहे. तर बघू शकता की अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे. घेतल्यानंतर भाऊंना आता काय करायचं आहे केल्यानंतर इथं बघू शकता की प्लसचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथे सेट ऑर लेअर क्लिक करून घ्यायचं म्हणजे सर्व लेअर आपल्या हे सिलेक्ट करून घ्यायचं. बघू शकते की अशा प्रकारे सिलेक्ट होऊन जाईल. आणि जे काय आपलं इफेक्टचं आहे ते अशा प्रकारे काढून टाकायचे म्हणजे आपल्याला हेच पाहिजे ते आपलं इफेक्टचं काढून टाकायचं. एवढं झाल्यानंतर परत आपलं इथं प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जेवढे लेअर असो तेवढे इथं बघू शकते जेवढं 10 लेअर आहेत तिथे सोपा विषय एकदम कॉपीवर क्लिक करून घ्यायचं आहे. जेवढ्या पण लेअर आहेत ते कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊनं बॅक यायचं. हो अशा प्रकारे बॅक यायचं. हँग खूप मारत आहे माणूस. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर भाऊंनं जे काय आपलं बीट मार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर जो काय आता आपण कॉपी केलेला आहे ते फोटो वगैरे सर्व वगैरे इथं बघू शकता की प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जेवढं पण इथं पेस्ट लेअर दिसतात सर्व पेस्ट करून घ्यायचं. डायरेक्ट आपला व्हिडिओ कंप्लीट झाली होईल. तर बघू शकता की अशा प्रकारे जेवढं पण आपलं हे आहे तेवढं डायरेक्ट आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला. हो अशा प्रकारे व्हिडिओ कंप्लीट होऊन जाईल. आणि जे काय आपलं तुम्ही लोगो वगैरे लावून घ्यायचा आणि बॉर्डर वगैरे लावून घ्यायचं. चला मी बॉर्डर लावून घेतो आणि तुम्ही लोगो वगैरे बॉर्डर वगैरे तुमचं जे काय आपलं असेल ते लावून घ्यायचं आणि ज्याला लावायचं नसेल ते लावू नका. आणि सर्व काही आपलं लावून घ्यायचं. एकदम सोपा विषय. आणि एवढं झाल्यानंतर इथं बघू शकता की समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर ते एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे काय आपल्याला HD वगैरे हवं असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे त्याची पण कमेंट करा. आणि भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे. चला भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये.